श्री स्वामी समर्थ ताई दादांना तो पुन्हा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या चैत्रातील नवरात्र्यांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर 21 तारीख म्हणजे शनिवारपासूनचं हे नवरात्र सुरू झालेलं आहे. यामध्ये एक महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. तर या पाठीचं काय महत्त्व आहे, या पाठीचा नियम काय आहे, पाठ वाचताना काय गोष्टी पाळल्या पाहिजे, हे सगळं महत्त्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर चला मग जास्त वेळ न घालवता या पाठीचे काय महत्त्व आहे तुम्हाला मी सांगेलच. हे पुस्तक तुम्हाला कुठेही म्हणजे केंद्रामध्ये, जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळेलच. तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर चला या वेळ न घालवता या दुर्गा सप्तशती पाठेचं महत्त्व तुम्हाला मी समजून सांगेल. तर श्री स्वामी समर्थ. तुम्हाला चैत्रामधील नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तर चैत्रामध्ये नवरात्रीमध्ये घरी किंवा तुम्ही स्वामी केंद्रामध्ये दुर्गा पाठ केला जातो. तर तो दुर्गा पाठ कशा पद्धतीने केला जातो, त्याचे नियम काय ते मी तुम्हाला सांगेल. हा दुर्गा सप्तशतीचा पुस्तक तुम्हाला केंद्रामध्ये कुठेही मिळेल. तर हा न विसरता घ्यायचा आणि आपल्या दुर्गा मातेला हे सेवा समर्पित करायची. तर बघा, ते करताना तुम्हाला काही नियम आहे. नियम म्हणजेच दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितल्याप्रमाणे की कधी म्हणजेच दुर्गा सप्तशतीमध्ये असं जेव्हा तुम्ही हा पाठ वाचता तेव्हा पाठावरून हालचाल करू नये, मनात वाचू नये. म्हणजेच एका लयात, एका आवाजात आणि आवाज चढउतार असू नये. तसेच कोणाशी बोलू नये किंवा त्या जांभई आली किंवा शिंकट ढेकर आल्यास श्रोत्राचमन करावे आणि भोजन करून म्हणजे जेवण करून हा पाठ वाचायचा नाही. न जेवण करता हा पाठ वाचायचा. त्यानंतर प्रार्थना म्हणजेच प्रार्थना करायची आपल्या कुलदेवतेची. बहुतेक करून महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी हीच आपली कुलदेवी आहे. त्यानंतर प्रार्थना वाचायची आणि प्रार्थना वाचल्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरु. त्यानंतर म्हटल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा. म्हणजेच एक माळ श्री स्वामी समर्थ जप करूनच दुर्गा पाठेला सुरुवात करावी. अशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू करताना श्री दुर्गाय नमः अर्थ श्री दुर्गा सप्तशती असं म्हणून पहिल्या अध्यायाला सुरुवात करावी. अध्याय कसा वाचावा किंवा त्याची ताल लय सर्व यूट्यूबवर दिलेलं आहे. तर त्यानंतर एकूण शेवटच्या अध्यायावर मी नेते. शेवटच्या अध्यायावर नेते. हे 13 अध्याय आहे एकूण. तर हे बघा, 13 अध्याय वाचून झाल्यानंतर म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पूर्ण 13 अध्याय वाचून झाल्यानंतर सर्वप्रथम पुन्हा पहिल्या पेजवर यायचं. पेजवर आल्यानंतर तुम्हाला ओम ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे हा सुद्धा 108 वेळा एक माळ जपायची. याला वर्ण मंत्र असे म्हणतात. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय बघा, म्हणजे कुलदेवीची जी चालू असताना सकाळी किंवा संध्याकाळी हा एक जप केला जातो. हा तुम्ही आता दुर्गा सप्तमीचा आहे तर रोज न विसरता तुम्ही एक माळ सकाळी, एक माळ सायंकाळी इतकेही म्हटलं तरी चालेल. पण जर दुर्गा सप्तमीशी पाठ करत आहे तर हे नियम आहे. त्यानंतर अवतरणिका हे सुद्धा वाचायचं. त्याच्यानंतर दुर्गा स्तोत्र नामस्तोत्र हे सुद्धा वाचायचं. त्यानंतर देवका वचम हे सुद्धा वाचायचं. त्यानंतर जे काही गोष्टी आहे यामध्ये जसं अलंग्रा स्तोत्र, त्यानंतर अर्थकलिका स्तोत्रम, ओम श्री नम चंडिकाय नम असं म्हटलं जाते. का हा जो दुर्गा सप्तमीशी पाठ आहे, मार्कंडे या ऋषीमुनींनी दुर्गा सप्तशृंगी या म्हणजे या गडावर का किल्ल्यावर काय म्हणतात त्याला मलाही नाही माहीत, मार्कंडे या ऋषीमुनींनी तेव्हा कागद नव्हता, पेन नव्हती, तर त्यांनी आपली करंगडी कापून एका झाडाच्या पानावर
हा दुर्गा सप्तशती पाठ लिहिला. तर आणि ती सेवा त्यांना दुर्गा सप्तशती मातेला अर्पण केली. त्यामुळे हा खूप लाभदायक पाठ आहे. तुम्ही न विसरता हे करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जशी एक माळ 9 मंत्र म्हणजे ओम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हटल्यानंतर तत्रोक देवी सूक्त आणि त्यानंतर प्राधानिक रहस्य हे न विसरता वाचायचं आणि ही सेवा आपल्या दुर्गा मातेस सेवा अर्पण करायची. त्यानंतर मृत्यू रहस्य आणि सर्वात शेवट दुर्गा सप्तशती सर्व पाठ झाल्यानंतर देवा अपराध क्षमापण स्तोत्र हे न विसरता वाचायचं. याचं महत्त्व तुम्हाला सांगते, कारण की जे तुम्ही 1 ते 13 अध्याय वाचले, त्यानंतर पाठ केला, माळ जप केली, त्यामध्ये तुमच्या हातून तुमच्या शब्दातून काही चूकभूल झाली तर ही दुर्गा मातेला क्षमास्त्रोत म्हणून आहे. तर ह्या सगळ्यात शेवट म्हणजे पाठ झाल्यावर हा क्षमास्त्रोत वाचायचा, कारण तुमच्या हातून जे चुका झाली त्या या क्षमास्त्रोतद्वारे मातेला ही सेवा अर्पण करायची. त्यानंतर ही क्षमास्त्रोत झाली की श्री स्वामी चरणास पतून म्हणजेच ही कुलदेवताची जी पाठ आहे आपण दुर्गा सप्तशती वाचला तो आपल्या कुलदेवाला अर्पण करायचा, स्वामीचरणी अर्पण करायचा, दुर्गा मातेला अर्पण करायचा आणि आपल्याकडून झालेल्या चुका या देवा अपराध क्षमा स्त्रोतमधून त्यांना ही सेवा अर्पण करायची आणि झालेल्या चुकांना माफी मागायची. श्री स्वामी समर्थ. न विसरता तुम्ही या गोष्टीचा पाठ करा, दुर्गा सप्तशती पाठ. आणि अशा प्रकारे आणि एक माळ तुम्ही नक्की जपा स्वामी समर्थाची, यामध्ये लिहिलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे दुर्गा सप्तमीची सोप्या आणि साध्या भाषेत होतं. तर श्री स्वामी समर्थ. दिलेली सेवा, तुम्हाला दिलेली थोडी माहिती छोटी या ब्लॉगमधून आपण दुर्गा मातेला अर्पण करू आणि हा ब्लॉग इथेच एंड करू. ताई दादांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काही महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा एकदा चैत्रातल्या नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या परिवाराला दुर्गा सप्तशती पाठ हा खूप लाभदायक आहे, तुम्ही जरूर करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नका विसरू. श्री स्वामी समर्थ.